कुमार यांना निलंबित करा, निलंबित करा, निलंबित करा। लक्ष्मण कुंभार यांना निलंबित करा। नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभारवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभारवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। नमस्कार, मी सादिक शेख, प्रदेशाध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य। आज धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने आमचा लक्षवेधी उपोषण सुरू आहे। मुळात या लक्षवेधी उपोषणाचा उद्देश असा होता की गेल्या 13/8/2024 पासून नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांची खात्याने चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून मी स्वतः मंत्रालयात मुख्य सचिव व त्याचबरोबर मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार अर्ज दिलो होतो। त्या अनुषंगाने अनेक वेळा मंत्रालयात पाठपुरावा करून मंत्रालयाचे मुख्य सचिव यांनी मी दिलेल्या तक्रारीवर दखल घेऊन मंत्रालयातून नगर विकास विभागामधून माननीय विशाल कांबळे साहेब कक्ष अधिकारी यांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन धाराशिवचे जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र दिला होता ते सादिक शेख यांनी दिलेली तक्रार याच्यावर कारवाई करा म्हणून। परंतु मंत्रालयामध्ये 23 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे जे पत्र आला होता त्याच्यावर धाराशिवचे जिल्हाधिकारी साहेब यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही म्हणून गेल्या आठवड्यात मी स्वतः माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पत्र दिलं होतं। आपल्याकडे मंत्रालयातून जे पत्र मिळालेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही केलेली मागणी याच्यावर सविस्तर कारवाई करा, अन्यथा 7 दिवसाच्या नंतर आम्ही आंदोलन छेडणार आहे असं देखील मी पत्र दिला होता। परंतु धाराशिव जिल्हाधिकारी साहेब यांनी आजपर्यंत आमच्या पत्राची व त्याचबरोबर मंत्रालयातून कक्ष अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज या ठिकाणी धाराशिव जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही लक्षवेधी उपोषण करत आहे। आज जर आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर येणारा 1 जानेवारी 2025 पासून मंत्रालयासमोर आझाद मैदान येथे मी स्वतः मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांची खात्याने चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून या आंदोलनाचा पाठपुरावा आझाद मैदान या ठिकाणी करणार आहे।